अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक 2 तारखेला 2 डिसेंबर रोजी झालेली आहे आणि त्यानंतर 2 डिसेंबरला संध्याकाळी आम्ही अध्यापक महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहाच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार केलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या EVM मशीनवरती मतदान झालेलं आहे अशा मशीन्स त्या ठिकाणी डबल लॉक सिस्टममध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी डबल सर्कलमध्ये सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। पहिल्या सर्कलमध्ये स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक तुकडी आहे आणि दुसऱ्या सर्कलमध्ये स्टेट पोलीस फोर्स आहे ते ज्याच्यामध्ये 8 ते 10 लोक दिवस रात्र तिथं सुरक्षा करतायत। याच्यामध्ये CCTVची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि स्ट्रॉंग रूमला सर्व ठिकाणी CCTV इन्स्टॉल करण्यात आलेले असून दुसऱ्या लॉकच्या ठिकाणी CCTVचा आपल्याला सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत। त्या ठिकाणी पाहण्याकरिता सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सर्व सामान्य नागरिक जे मतदार आहेत की ज्यांना या CCTVच्या अंडरमध्ये असणाऱ्या EVMवरती देखरेख करायची आहे त्यांना 24 तास कोणत्याही वेळेला तिथं जाऊन भेट देता येऊ शकते। त्या CCTV पुढे बसून थांबता येते आणि पाहणी करता येते, त्याला कोणतंही बंधन नाही। या ठिकाणी बाहेरच्या कव्हरेजमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नाही। पत्रकार असतील त्याचबरोबर नागरिक असतील उमेदवार असतील तर त्यांना याच्या EVMची निगराणी स्वतःला सुद्धा करता येऊ शकते।